नमस्कार. मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण वाळवण रेसिपीमध्ये वाळवणीचा आणखी एक पदार्थ म्हणजेच हातावरच्या शेवळ्या कशा बनवायच्या ते पाहूया. तुम्ही बघू शकता अगदी पारंपरिक पद्धतीने मी ह्या ज्या हातावरल्या शेवळ्या आहे त्या बनवत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या शेवळ्या वर्षातून एकदा उन्हाळ्यामध्ये बनवून 2 ते 3 वर्षासाठी सहज साठवून ठेवू शकतो. तर चला शेवळ्या कशा बनवल्या ते पाहूया. त्याच्यासाठी बघा मी इथे 1 ग्लास घेतलेला आहे आणि या ग्लासनेच आपण पूर्णतः मोजमाप इथे करणार आहे. तर आपल्याला इथे लागणार आहे सर्वात आधी ओलवल्या गव्हाची कणिक. पारंपरिक पद्धतीने गहू ओलवून त्या गव्हाची कणिक कशी काढायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहून गहू कसे ओलवायचे व त्याची कणिक कशी काढायची ते सुद्धा इथे पाहू शकता. तर इथे बघू शकता एक मी ग्लास घेतला आहे आणि या ग्लासाने आपण इथे पूर्णतः 5 ग्लास एवढी कणिक घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता या ग्लासाने मी 5 ग्लास एवढी ओलवल्या गव्हाची कणिक इथे मोजून घेतलेली आहे. 5 ग्लास ओलवल्या गव्हाच्या कणकीसाठी इथे 5 ग्लास आपल्याला जो शेवड्याचा रवा मिळतो तो रवासुद्धा इथे घ्यायचा आहे. तर रवा निवडताना आपण जेव्हा दुकानात रवा विकत घ्यायला जातो तेव्हा त्यांना शेवड्याचा रवा हवा आहे असं म्हणून जर आपण त्याला मागितलं तर तो आपल्याला शेवड्याचा रवा हा विकत देतो. म्हणजे अगदी बारीक असा आपल्याला रवा इथे हवा आहे आणि तो जो रवा आहे तो आपल्याला 5 ग्लास इथे घ्यायचा आहे. रव्यामध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे गव्हापासून पारंपरिक पद्धतीने जो रवा काढला जातो त्याच्या शेवळ्या बनतात आणि दुसरा म्हणजे जो मक्याचा रवा असतो आणि तो जर आपण शेवड्यामध्ये घातला गेला किंवा टाकला तर त्याच्यापासून बिलकुलच शेवड्या बनल्या जात नाही. म्हणून आपण जेव्हाही शेवड्या बनवतो तेव्हा आपल्याला ही काळजी इथे घ्यायची आहे की आपल्याला जो शेवड्याचा रवा असतो तोच रवा इथे घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे 5 ग्लास मी इथे रवासुद्धा घेऊन घेतलेला आहे. आता 5 ग्लास कणकेला 5 ग्लास रवा हा व्यवस्थित होतो. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही कणिक व हा जो रवा आहे तो छान असा आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही अगदी ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे. हातावरच्या शेवळ्या खूप अशा पौष्टिक असतात कारण की आपण त्या हातावर बनवतो आणि आपल्या घरी ओलवल्या गव्हाच्या कणकीपासून आपण ह्या शेवळ्या बनवत असतो. त्याच्यामुळे जर मुलांना मॅगीऐवजी जर तुम्ही ह्या शेवळ्या दिल्या तर मुलं बाहेरचं खाणं हे बंद करतील आणि पारंपरिक बनवलेल्या शेवळ्या ज्या आहेत त्या खूप अशा पौष्टिक बनतात. जर तुम्हाला ह्या शेवळ्या ऑर्डर करायच्या असेल तर नंबर तुमच्यासाठी स्क्रीनवर मी देत आहे. तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी ही जी कणिक आहे ती छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. या कणकीमध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला ही जी कणिक आहे ती छान अशी इथे भिजवून घ्यायची आहे. पारंपरिक पद्धतीने ओलवल्या गव्हापासून पापडा कसा बनवायचा ही रेसिपी मी तुमच्यासाठी अपलोड केलेली होती आणि त्या व्हिडिओला माझ्या भरपूर सारा तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे माझ्या त्या व्हिडिओवर 25 ते 26,000 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहे आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे किंवा तुम्हाला जर पापडासुद्धा ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही तोसुद्धा ऑर्डर करू शकता. आता इथे बघू शकता मस्त अशी कणिक जी आहे ती मी इथे भिजवून घेतलेली आहे. याच प्रकारे आपल्याला जी उरलेली कणिक आहे ती सुद्धा छान अशी भिजवून घ्यायची आहे आणि या कणकीला आपल्याला असं थोडं थोडं करत पाणी लावायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता ज्या पद्धतीने मी अगदी दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला या कणकेला पाणी लावायचं आहे आणि पाणी लावून या कणकेवर अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला ही कणिक पूर्णतः 3 तासासाठी मुरू द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता 3 तास पूर्ण झालेले आहे आणि आपली कणिक जी आहे ती छान अशी इथे भिजलेली आहे किंवा पूर्णतः छान अशी मुरलेली आहे. आता आपल्याला ही कणिक शेवड्यासाठी छानपैकी चुरून घ्यायची आहे आणि मस्त अशी शेवड्यासाठी तयार करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी बघा या कणकीमधला अर्धा जो उंडा असतो किंवा अर्धी जी कणिक असते ती आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि एका साईडने एका स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी लावत आपल्याला अशा प्रकारे ही जी कणिक आहे ती छान अशी चुरून घ्यायची आहे. ते बघा शेवड्या करताना आपल्याला एक गोष्ट इथे पूर्णतः लक्षात घ्यायची आहे की आपली जी ही कणिक आहे ती आपल्याला छान इथे चुरायची आहे. जेवढी आपली कणिक इथे छान चुरली जाईल तेवढ्याच आपल्या शेवड्या ज्या आहेत त्या छान बनतात किंवा आपले जे शेवड्याचे पदरं असतात ते इथे छान असे सुटतात. म्हणून आपल्याला सर्वात आधी ही कणिक मुरणे व चुरणे ह्या दोन्ही गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहे. म्हणजे आपली कणिक छान आपल्याला 3 ते 4 तास मुरू द्यायची आहे आणि मुरल्यानंतर आपल्याला ही कणिक जी आहे ती छान इथे चुरून घ्यायची आहे. तर काही कणिक मी चुरलेली आहे आणि आता काही कणिक जी आहे ती माझी आजी जी आहे ती चुरणार आहे. तुम्ही इथे बघू शकता आजी छान अशी इथे कणिक आपली जी आहे ती चुरून देत आहे
आणि अशाच प्रकारची आपल्याला इथे शेवड्यासाठी कणिक ही चुरलेली हवी आहे. कणिक आपली जेवढी छान इथे चुरल्या जाईल तेवढ्याच आपल्या शेवड्या छान अशा इथे तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता कणिक मस्त अशी चुरलेली आहे. आणि आता असं आहे, त्याच्यामधला एक छोटासा जो उंडा असते तो आपल्याला असा तोडून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे उंडा तोडायचा आहे. आणि आता तो उंडा मी अशा प्रकारे बघा हाती घेतलेला आहे. शेवड्या करताना आपल्याला हातातील ज्या बांगड्या असते त्या सर्वात आधी काढून घ्यायच्या आहे. हात स्वच्छ इथे धुवून घ्यायचे आहे. नंतर अशा प्रकारे जो शेवड्याचा उंडा असतो की जी शेवड्याची कणिक असते ती आपल्याला अशा प्रकारे हाती घ्यायची आहे. हाती घ्यायची आहे, छान अशी लांबवायची आहे. आणि लांबवल्यानंतर बघा अशा प्रकारे हातावर आपल्याला त्याचे पदर असे टाकून घ्यायचे आहे. पदर टाकायचे आहे आणि मस्त तिला अशा प्रकारे आपल्याला त्या शेवड्याचे जे पदर आहे ते लांबवायचे आहे. पदर लांबवायचे आहे आणि आणखी डबल पलटून डबलसुद्धा आपल्याला हे जे शेवड्याचे पदर आहे ते लांबून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारची एक दोरी आपल्याला इथे बांधायची आहे. आणि त्या दोरीवरच आपल्याला हे ज्या शेवड्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे. तुम्ही अगदी बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला ह्या शेवड्या पूर्णतः करून घ्यायच्या आहे. खूपच मेहनतीचं काम आहे. म्हणून जर चॅनलला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही बघू शकता मस्त असे या शेवड्याचे पदर निघत आहे. आणि इथे मी पूर्णतः ज्या शेवड्या आहेत त्या अशा बनवून घेत आहे. माझी आजी, माझी आई आणि मी तिघी मिळून आम्ही ह्या शेवड्या आज इथे बनवत आहोत. तुम्ही इथे बघू शकता. एकदा या शेवड्या बनवून आपण वर्षभर आपल्या घरी साठवून ठेवू शकतो. किंवा आपण ह्या ज्या शेवड्या आहेत त्या 2-3 वर्षसुद्धा आपण आपल्या घरी साठवून ठेवून मुलांना छान अशा फोडणीच्या करून देऊ शकतो. म्हणजे ज्या पद्धतीने आपण मॅगी बनवतो त्या पद्धतीने आपण आपल्या मुलांना ह्या शेवड्या नक्कीच देऊ शकतो. किंवा आपण या ज्या शेवड्या आहेत त्या तुपामध्ये भाजून दुधामध्ये उकळून आपण आपल्या मुलांना ह्या शेवड्या देऊ शकतो. आणि दुधामध्ये उकळलेल्या तुपामध्ये भाजलेल्या ह्या ज्या शेवड्या आहेत त्या खूपच चवीला चविष्ट लागते. आता इकडे बघू शकता 2 दोऱ्या आमच्या या शेवड्यांनी भरलेल्या आहे. आणि एका दोरीवरल्या ज्या शेवड्या आहे ते छान अशा वाढलेल्या आहे. म्हणून आज एका दोरीवरल्या शेवड्या अशा काढून घेत आहे. तुम्ही इथे शेवड्या बघू शकता मस्त अशा हातावरल्या शेवड्या इथे तयार झालेल्या आहे. आणखी उरलेले जे कणिक आहे त्याची आणखी शेवड्या मी इथे बनवून घेणार आहे. तुम्हाला आजची हातावरच्या शेवड्या ही रेसिपी कशी वाटत आहे ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि तिथे राहिलेल्या ज्या कणकीच्या शेवड्या आहेत त्या मी आणखी पूर्ण बनवून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता ओलवल्या गव्हाच्या कणकीपासून बनवलेल्या ज्या शेवड्या आहेत त्या माझ्या पूर्ण इथे बनून तयार आहे. पूर्ण वाळलेल्या आहे. आणि वाळून अशा प्रकारे बघा आम्ही एका कपड्यावर इथे काढून घेतलेल्या आहे. शेवड्या तुम्ही बघू शकता अप्रतिम असे झालेले आहे. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. किंवा जर पारंपरिक पद्धतीने तुम्हाला ह्या शेवड्या कशा बनवायच्या तर हा व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्ही घरच्या घरी ह्या शेवड्या नक्कीच बनवू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.